आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर या ठिकाणी जो काही शेतकऱ्यांनी कांदा माल विक्रीसाठी आणला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात आवक जवळपास 65-70 हजार आवक या ठिकाणी आलेले आहे। आतापर्यंतचे जे निलाव पाहता 20, 22, 23 रुपयांपर्यंत सरासरी दर आज या ठिकाणी निघत आहे। गेल्या 2 ते 3 दिवसापासून शासनाचा जो काही निर्णय झाला त्या विरोधात अनेक ठिकाणी वेगवेगळे आंदोलन मोर्चे त्या ठिकाणी झाले, परंतु नगर जिल्ह्यातली बाजार समिती आदरणीय कर्दिल साहेब आणि मनोजजी कोतकर साहेब या सर्व नेते मंडळीच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांचीच मार्केट कमिटी म्हणून या ठिकाणी शेतकरी हिताचे निर्णय या ठिकाणी घेतले जातात। शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव कसा मिळेल, त्याला जास्तीत जास्त 2 रुपये त्याच्या खिशात कसे जातील अशा पद्धतीने आमचे असणारे सभापती आणि आमचं सर्व संचालक मंडळ सर्व सेवक वृंद त्या ठिकाणी प्रयत्न करतोय। आणि हा प्रयत्न होत असताना गेल्या कालच्या सोमवारच्या निलावाला सुद्धा चांगल्या पद्धतीने 24 रुपयापर्यंत त्या ठिकाणी भाव निघलेत। आजच्याला सुद्धा 22-23 रुपयापर्यंत भाव निघत आहे। निलावाची प्रक्रिया चालू आहे आणि अतिशय सुरळीत पद्धतीने या ठिकाणी निलाव पार पडत आहे। शासनाने जे काय निर्यात शुल्काचा विषय घेतला आहे त्यामध्ये आमच्या बाजार समितीमध्ये शेतकऱ्याला 2 पैसे चांगल्याच पद्धतीने मिळत आहे। जरी तो निर्णय घेतला असेल आणि नाफेडला खरेदी करण्याचं काम सांगितलं असेल, परंतु नगर जिल्ह्यामध्ये नाफेडची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही। बाजार समितीला विश्वासात घेऊन बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग या ठिकाणी माल विक्रीसाठी आणत असतो, म्हणून शेतकऱ्याला किंवा मार्केट कमिटीला त्या ठिकाणी विश्वासात घेऊन फेडरेशनच्या संदर्भात निर्णय शासनाने घेतला पाहिजे अशी शासनाला त्या ठिकाणी विनंती करतो। आणि आमच्या या बाजार समितीच्या माध्यमातून आमच्या शेतकरी वर्गाला शासकीय जे काय कांदा अनुदान असेल, शासनाच्या वेगवेगळ्या योजना असतील त्या लवकरात लवकर जास्त पद्धतीने कशा मिळतील, कांदा अनुदानाचे सुद्धा प्रस्ताव शासन दरबारी प्रस्ताव सादर झालेला आहे, त्यात सुद्धा लवकरात लवकर या शेतकरी वर्गाला ते अनुदान मिळालं पाहिजे। आज शेतकरी दुष्काळाने पिचलेला आहे। शेतकऱ्याच्या आज आमच्या नगर जिल्ह्यामध्ये पावसाची परिस्थिती खराब आहे, म्हणून शेतकऱ्यांचा जो काय पिकाचा विषय आहे, पिकं करपून चाललेले आहे, शेतकऱ्याला दुसरीकडून पैसे येण्याला जागा नाही, म्हणून कांदा अनुदान असेल, शेतकऱ्यांच्या ह्या कांद्याला बाजारभाव असेल, भाजीपाल्याला बाजारभाव असेल, हा जास्त पद्धतीने कसा मिळेल त्याच्या संदर्भात आमचं सर्व संचालक मंडळ आणि आमचे नेते मंडळी त्या ठिकाणी लक्ष देऊन आहेत। सर, ज्या पद्धतीचं आता वातावरण आहे, कांद्याची आवक आज कमी झाली आहे, काय वाटतं, भाव कमी होईल किंवा वाढेल? आज साहेब सर्व बाजार समित्या महाराष्ट्रामध्ये चालू झालेल्या आहेत, म्हणून कांद्याच्या आवकेचं प्रमाण थोडंसं कमी झालेलं दिसतंय। कारण 2 दिवस बाजार समित्या बऱ्याच भागामध्ये नाशिक असेल, लासलगाव असेल त्या परिसरामध्ये मार्केट कमिट्या बंद होत्या आणि मागच्या त्याच्यामुळे थोडंसं आवक आपल्याकडे जास्त होती, पण आज सुरळीतपणे सर्व महाराष्ट्रामध्ये बाजार समित्या चालू झाल्यामुळे थोडा आवकेवरती तो परिणाम झालेला आहे। पण भाव कमी होईल की जास्त कसं? आता भाव वाढण्याची शक्यता आहे, भाव वाढतील अशी आम्हाला अपेक्षा पण आहे, शेतकऱ्यांना 2 रुपये मिळतील अशी अपेक्षा आम्हाला आहे।